नमस्कार वाचक हो. अक्षरधारा, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असणाऱ्या या 591व्या शब्दोत्सवात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण दोन ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधणार आहोत. हा विषय अगदी नवा आहे. तो आहे वाचन संस्कृतीचा प्रवास, मुद्रित पुस्तकाकडून डिजिटल रूपाकडे. आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होत आहेत दोन जाणते तज्ञ. ज्योत्स्ना प्रकाशन या गेली 7 दशकं कार्यरत असणाऱ्या प्रकाशन संस्थेचे संचालक मिलिंद परांजपे. मिलिंद परांजपे 1984 पासून प्रकाशन क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्योत्स्ना प्रकाशन लहान मुलांची पुस्तकं आणि वेगवेगळ्या कलाविषयक पुस्तकांच्या प्रकाशनांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्यासोबत दुसरे तज्ञ आहेत ते शिरीष शेवाळकर. शिरीष शेवाळकर राजहंस प्रकाशनाच्या डिजिटल विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी नुकतंच राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांचं ई बुक्स मध्ये रूपांतर केलंय आणि त्यासाठी एक ऍपही विकसित करून घेतलंय. त्याबद्दल आपल्याला शिरीष सर सांगतील. मुलाखतीच्या सुरुवातीला मिलिंद सर, मी पहिल्यांदा तुम्हाला विचारू इच्छितो की प्रकाशन व्यवसायाचा पारंपरिक म्हणजे मुद्रित पुस्तकांकडून ई बुक्स किंवा डिजिटल स्वरूपाकडे प्रवास सुरू कसा झाला आणि डिजिटल रूपात जाण्याची कारणं कुठली होती? आजपर्यंत वाचन जे आहे ते फक्त कागदाशी संबंधित होतं. म्हणजे आपण आजपर्यंत म्हणण्यापेक्षा आपण 2000 सालपर्यंत म्हणू मराठीत. संगणकाची जेव्हा सुरुवात झाली 70-75च्या दरम्यान आणि हळूहळू तो घरोघरी पोचायला लागला, तोपर्यंत मला वाटतं 90 साल आलं होतं. तोपर्यंत त्याने स्वतःची कामं सोडून टेक्स्ट सुद्धा सेव्ह करायला सुरुवात केली, फाईलच्या स्वरूपात सेव्ह करायला सुरुवात केली होती. आणि ही जी फाईल होती ती चक्क अदृश्य स्वरूपात होती. त्यामुळे आपल्याकडे खंडोगणती जे साहित्य तयार होत होतं, म्हणजे विश्वकोश वगैरे म्हणतोय मुख्यतः, ते सगळं खंड कायम अपडेट करणं आणि ते सांभाळणं हे फार जिकिरीचं होतं. ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पाठवणं हे सगळेच अडचणीचा भाग होता. तो सगळा भाग पहिल्या फटक्यातच जेव्हा लक्षात आलं की संगणकावरती अत्यंत कमी जागेत मावतोय, तो पहिला डिजिटलाइजचा. म्हणजे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका मला वाटतं प्रचंड प्रमाणात दरवर्षी तो अपडेट केलेल्या स्वरूपात प्रकाशित होत असे. त्यांनी शेवटचा एक ठेवण्यासाठी म्हणून काढला, तो फक्त 1300 प्रतींची आवृत्ती होती ती. आणि आता सगळ्याच्या सगळा सुरुवातीला त्याने तो सीडीच्या स्वरूपात आणला. हे सगळं जे स्थित्यंतर आहे ना, त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे एक संगणकाची क्षमता, त्याला नेटची जोड मिळाली. आणि इतके दिवस जी आपल्याला सीडी विकत घेऊन आपल्याकडे ठेवायला लागत होतं, त्याच्याऐवजी ते वेबसाईटवरती एकाच ठिकाणी राहायला लागलं आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा ते ऍक्सेस करता आलं. पुस्तक आपण महत्वाचं पुस्तक किंवा कित्येक वेळेला संदर्भाची पुस्तकं काय आपण विकत घ्यायचो, ते कशासाठी, ते माझ्या हाताशी पाहिजे. पण जेव्हा मला टिळक विचार पाहिजे असेल तेव्हा मी लायब्ररीत जायचं वाचायचं हे सोयीचं नाहीये. त्यामुळे घरोघरी पुस्तकाचे मोठे अभ्यासक होते, त्यांच्याकडे मोठे संग्रह होते. त्या संग्रहासाठी प्रचंड जागा लागत होती. आता या प्रकारचं सगळं काम संगणकावरती आणि वेबसाईटवरती झाल्यानंतर तुम्हाला ते कधी ऍक्सेस करायला तयार लागलं, कारण नेटची प्रगती पण होती. त्याच्यानंतर प्रगती दुसरा आला तो मोबाईल. त्या मोबाईलकडे सुरुवातीला फक्त फोनचं काम होतं, नंतर फोनचं काम हे दुय्यम झालं आणि इतर असंख्य कामं तो करायला लागला. त्याच्यानं वेबसाईट बघता यायला लागल्या, त्याच वेळेला वेगवेगळे ऍप्लिकेशन तयार झाले. आणि मग पुस्तकाचे जे असंख्य विषय होते ते केवळ पुस्तकांचेच होते, कारण एके दिवस कागदाशिवाय आपल्याला पर्याय नव्हता वाचनासाठी. तो संगणकाचा पडदा मिळाला आणि नेटचा पडदा, मोबाईलचा मिळाला, स्क्रीन. मी म्हटलं तसं मोठे जे खंड होते ते सगळ्या वेबसाईट झाल्या तयार त्यांच्या. काही जे विषय होते ते आपण खाद्यपदार्थांची पुस्तकं विचाराल तर ती संगणकावरती माहिती मिळायला लागली वेबसाईटवरून. त्याच वेळेला युट्यूबवरती त्याच्यातला काही भाग गेला आणि त्याच्यात तुम्हाला क्लिपच बघता यायला लागल्या. बुद्धिबळ किंवा असंख्य खेळ जे आहेत त्या विषयावरची जी पुस्तकं ती कागदावरती करणं कटकटीच होतं, कारण त्याला क्षमता कमी होती त्याची. हे सगळे ऍपच्या रूपात रूपांतरित झाले. पण तो सगळं शिकवायला लागला तुम्हाला आणि ते जर नोट्सशी जोडलेलं असेल ऍप्लिकेशन तुमचं, तर एका पुस्तकात मावणं शक्यच नाही. असा असंख्य मजकूर त्याच्याकडे असतो, तुमच्या गरजेनुसार तो तुम्हाला उपलब्ध करून द्यायला लागला. त्यामुळे पुस्तकाच्या विषयांनाच मर्यादा आली आणि डिजिटल स्वरूपात हे सगळं रूपांतरित होणं फायद्याच्या लक्षात आल्यानंतर तिकडे रूपांतरित व्हायला लागलं. ठेवणं सोयीचं होतं. त्यामुळे वाचन आपण का करत होतो तर ते आधी आपल्या लक्षात घ्यायला लागले. वाचनाचा आपला हेतू माहिती मिळवणं, संदर्भ. पुस्तकाचं मोठं जे व्यवसाय होता पुस्तकाचा, तो मुख्यतः माहिती आणि संदर्भाच्या पुस्तकांवरतीच अवलंबून होता. मराठीतला तर व्यवसाय बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती माहितीच्या पुस्तकांवरती अवलंबून होता. ती क्षेत्रच कमी झाली.
मराठीला ह्याला पोषक वातावरण आपण तयार केलं नाही. आपण संगणकाच्या किंवा विज्ञानाच्या बाबतीत खूपच मागासलेलो स्पष्ट सांगायचं. किंवा आपण ते झुरळ अंगावर आल्यासारखं झटकं म्हणजे 12 साली आम्ही एक कार्यक्रम केला होता आकाशिक संघाने, आणि त्याच्यात डिजिटल आणि पुस्तकं या स्वरूपात जात आहेत अशी एक परिसंवाद ठेवला होता. मी अर्थात त्याच्या बाजूने होतो, आणि नंतर त्याचं स्वरूप असं झालं की मी बाकीचे सगळे आणि सगळ्यांनी कन्क्लुजन असं काढलं त्या कार्यक्रमात संध्याकाळपर्यंत की 25 वर्ष तरी असं काही घडणं शक्य नाही. ते 10 वर्षात आता काय करायचं अशा प्रश्नापर्यंत पोहोचलो. तीच प्रगती त्या कुठल्या दिशेने चालली ह्याच्यावर आपण तेव्हा लक्ष दिलं असतं तर आज पोषक वातावरण तयार झालं असतं. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ई बुकची संख्या कायम वाढते. म्हणजे ई बुकचं जे किंडलवरती वगैरे जो काय प्रसार होतोय, त्यांच्या लायब्ररी मॉडेल ज्या प्रकारे वाढत आहे, ई बुक किंडल सारखी स्कोबर नावाची संस्था आहे. ह्या सगळ्या मोठ्या प्रकाशन संस्था या इंडस्ट्रीज असतात आणि ते त्यांच्यापुढे टार्गेट ठेवत असतात की या पुढच्या अमुक वर्षात आम्हाला अमुक उद्दिष्ट गाठायचे आहे. हे पॅन्डेमिक आणि हे सगळं चालू झाल्यानंतर पहिले 2 महिने मध्ये आता फ्रँकफर्ट बुक फेअर ऑनलाईनच झालं, कारण आता हे सगळं ऑनलाईनला सुरुवात झाली आहे. त्याच्यामध्ये कोबोचा प्रतिनिधी होता एका परिसमाला. त्याने सांगितलं की पहिले 2-3 महिने आमचे खूप गोंधळाचे गेले. हे सगळ्यांचे की काय करायचं आणि कसं करायचं कळत नाही. पण एकदा घरात बसायचं नक्की झाल्यानंतर पुढल्या 4 ते 5 महिन्यात, म्हणजे तो ऑक्टोबरमध्ये कार्यक्रम झाला, पुढल्या 4 ते 5 महिन्यात आम्ही आमचं पुढचं 2 ते 2.5 वर्षाचं टार्गेट अचीव्ह केलं. हे का केलं? कारण त्यांच्याकडे त्याच्यासाठी जे वातावरणच होतं ते सगळं तयार होतं. घरात बसून पुस्तकं वाचायचं म्हटल्यानंतर किंडल, मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात असतात, आणि त्याच वेळेला रीडर. हे सगळं उपलब्ध असल्यामुळे त्याच्यासाठी लागणारी काय म्हणून तांत्रिक प्रगती त्या सगळ्या प्रकाशकांनी केलेली असल्यामुळे हे फार सोपं गेलं. आणि आम्ही तेव्हा चाचपडत आता काय करायचा विचार करायचा होता. तर ही सगळी परिस्थिती आपण विज्ञानाच्या बाबतीत जर मागे राहिलो नसतो आणि नीट तेव्हाच समजून घेतली असती तर आज जी अडचणीची वेळ आपल्यावर आली. कारण या माहितीच्या गटातली सगळीच पुस्तकं जशी आपल्याकडे गेली तशी त्यांच्याकडे गेली. आता पुस्तकाच्या स्वरूपात काय राहिलंय तर ललित साहित्य. आपल्याकडे ललित साहित्य तिथे नेण्यासाठी वाचकाला ते आधीच त्याला आपण सुशिक्षित करायला पाहिजे होतं या दृष्टीने, ते अजून केलेलं नाही. ते आता करायला लागेल. वाचकांना सवय झालेली आहे, वाचक मोबाईलवरती वाचतात. किंवा वाचन संस्कृती ढेपाळली असं म्हणत असताना सामान्य माणसाचं मोबाईलवरचं वाचन प्रचंड वाढलंय असं मी म्हणेन, आणि किंवा लेखन पण वाढलंय. कारण पूर्वी व्यक्त करायला मला प्रकाशकाकडे जायला लागत होतं, दैनिकाकडे जायला लागत होतं. मी एकट्यानेच काही लिहिलं तर ते कोणापर्यंत पोहोचू शकत नव्हतं घरातल्या 2 माणसा व्यतिरिक्त. आता ते अनेकांपर्यंत पोहोचतं. म्हणजे व्यक्त होणारे मार्ग पण वाढले आणि ते समजून घेणाऱ्यांचे म्हणजे वाचणाऱ्यांचे मार्ग पण खूप प्रमाणात व्हायला लागला प्रसार. हे सगळं वातावरण खरं म्हटलं तर साहित्याला पोषकच आहे, फक्त आपण त्याच्याशी जुळवून घेतलं नाही म्हणून मागे पडतो. तुम्ही म्हणालात की पुस्तकाचं डिजिटल वेगवेगळ्या रूपात रूपांतर होण्याची प्रक्रिया 2000 नंतर मुख्यतः सुरू झाली. पण पुस्तक म्हणलं की पहिल्यांदाच समोर येतो तो मुद्रित शब्द. म्हणजे इतर ऑडिओ बुक किंवा व्हिडिओ अशी रूपांतर आहे. मुद्रित पुस्तकाचं ई बुक झालं, पण वाचकांचा अजून ई बुक बद्दल बराच गैरसमज दिसतो. म्हणजे मोबाईलवर अनेकदा PDF फाईल पाठवल्या जातात, वेगवेगळ्या समाज माध्यमातून त्या सर्क्युलेट होत असतात. तर ई बुक आणि PDF यात नेमका फरक काय? किंवा PDF ला ई बुक म्हणावं का किंवा नसलेच का म्हणून नये? मला खास समाज माध्यमावर पसरणारी जी काही पुस्तकं आहेत तो बेकायदेशीर आहे बराचसा त्याच्यातला व्यवहार. आपण तो तात्पुरता बाजूला ठेवू, कारण कायद्याची कॉपीराईट या शब्दाची कोणालाही धड जाण नाही. कॉपीराईट म्हणजे काय तर एखाद्याने ते लिहिलेलं निर्माण केलेलं जे आहे त्याच्या संदर्भात जर व्यवहार होणार असेल तर त्या व्यवहारातला काही भाग त्याच्यापर्यंत पोहोचावा, कारण त्याचा निर्माता तो आहे. जेव्हा PDF एक म्हणून दुसऱ्या माणसाला देतो त्या कशा तयार झाला हा एक मनोरंजक विषय वेगळ्या चर्चेचा. त्या जेव्हा देतो तेव्हा मूळ जो लेखक आहे त्याला काहीच मिळत नाही, कारण त्याच्याबरोबरचे सहकारी आहेत ते प्रकाशक असतील किंवा इतरही काही असतील त्याला काहीच मिळत नाही. त्यामुळे तो व्यवहारात म्हणजे बेकायदेशीर धरलेला आहे. आता PDF जी असते ती मुळात तयार झालेल्या होत्या त्या मुद्रणासाठी. मोबाईलवरती जेव्हा तुम्ही PDF बघता आणि तेव्हा जर अक्कपात दिसलं तर तो टाईप इतका सूक्ष्म होतो, कारण तो 3.25 इंचाच्या विड्स मध्ये येतो की ते वाचायला सोयीच होत नाही. मग तो मोठा करायला लागतो आणि मग तो सरकवून वाचायला लागतो. ई बुक मध्ये काय असतं, तुमचं जे टेक्स्ट असतं हा तुमचा हातातला डिव्हाइस रिस्पॉन्सिव्ह असतो आणि त्यामध्ये त्या रुंदीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढा मोठा जर तुम्ही केला टाईप तर तो खालच्या ओळी वाळवून देतो. म्हणजे आपण सोप्या भाषेत सांगायचं तर
तुमच्या वर्डच्या फाईलच्या पानाची रुंदी जर कमी केली तर 10 पानाचा मजकूर 20 पान होईल. एक्झॅक्टली त्याच प्रकारे याच्यात होतं आणि वाचायला ते फार सुलभ होतं. शिवाय त्याचे आणखीन खूप फायदे आहेत. त्याच्यामध्ये सर्चचा फायदा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बरेच वेळेला शब्दकोश जोडलेले असतात, ते घेता येतं. एका पानावरून किंवा अनुक्रमणिकेवरून त्या ह्याच्यावर जाता येतं. असे खूप फायदे आहेत आणि ते सोयीचं आहे. म्हणजे त्याच्यात सुद्धा वयस्कर माणसांना जर ते वेळेला मोठ्या कादंबऱ्या झाल्या तर आपल्याकडे फार लहान टाईपात छापायची सवय लागलेली आहे की ते पानं कमी करा आणि त्याच्यासाठी काय करा तर मुद्रण टाईप लहान करा. वाचणारा माणूस त्याच्या सोयीने 2 ओळींमधलं अंतर, टायपाचा आकार हे सगळं बदलू शकतो आणि त्याच्या सोयीचं करून वाचू शकतो. हे ई-बुकचा फायदा आहे आणि हे पीडीएफ मध्ये घडू शकत नाही. तांत्रिक दृष्ट्या पीडीएफ पेक्षा ई बुक किती सुपिरियर आहे तुम्ही सांगून आता सगळ्याच आपल्या प्रेक्षकांना त्याचा जास्ती फायदा होईल असं मला वाटतं. शिरीष सर, तुम्हाला असं विचारू शकतो की राजहंसनी डिजिटल जगात पदार्पण करायचं कधी ठरवलं किंवा कसं ठरवलं? खर तर राजहंसनी डिजिटल प्रकारात जायचं अशी इंटरनल चर्चा 1-2-2.5 वर्ष चालू होती. पण हे बहुतांशी फक्त चर्चा याच प्रकारावरती होतं. याला कारण त्यात आव्हानं अनेक होती. त्यातलं सगळ्यात पहिलं आव्हान असं होतं की आमची स्वतःची मानसिकता बदलायचं. कारण इंटरनल चर्चेमध्ये कायम असं यायचं की अरे आपण जर ई बुक्स काढली तर मग आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय का, आपण आपल्याच प्रिंटेड व्यवसायावरती त्याचा इफेक्ट होईल का आणि मग प्रिंटेड पुस्तकं खपली जातील का, ही चर्चा बऱ्याचदा घडून यायची. पण या चर्चेत नंतर असं झालं की नाही, हे दोन्ही फील्ड्स एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत. जरी तुमचं ई बुक आलं तरी पण त्याचा प्रिंटेड व्यवसायावरती होईल, थोडासा परिणाम होईल, पण फार मोठा परिणाम होईल असं नाही. किंवा तुमच्या प्रिंटेड पुस्तकामुळे ई बुक्स खपलीच जाणार नाही असं पण होणार नाही. त्यामुळे ज्या वेळेला असं लक्षात आलं की नाही, हे कॉम्प्लिमेंटरी फील्ड आहे, त्यावर राजहंस प्रकाशनाने ह्याच्यात पुढे जायचं ठरवलं. मिलिंद सर, हा सगळं डिजिटल रूपाकडे जात असताना जगभरातल्या वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांमध्ये काय स्थित्यंतर झालं, त्याच्यातही मोठे बदल घडतच आले असतील? हो, डिजिटल स्वरूपात आपण फक्त ई बुक म्हणून विचारात घेतोय, पण त्याची जी संपूर्ण त्याला काय म्हणून वातावरण निर्मिती असते ती डिजिटल स्वरूपात व्हायला लागते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे क्षणिक स्वरूपाचे कार्यक्रम करतात. म्हणजे उदाहरणार्थ साहित्य संमेलन 2-3 दिवसापुरताच तो कार्यक्रम असतो. हे तुमचे कार्यक्रम कधी शिल्लक राहत नाही, त्याच्या आठवणी काही काळ फक्त शिल्लक राहतात आणि मग ते पुढल्या वर्षीचं असतं ते दुसऱ्या गावात होतं. तिथे वेगवेगळ्या वेबसाईटवरनं लेखकांची माहिती, पुस्तकांची माहिती, वेगवेगळ्या साहित्य संस्थांची माहिती, पुरस्कारांची माहिती, म्हणजे जे मागचा डेटा होता. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पुस्तकाचे पुरस्कार, मुलांच्या पुस्तकाच्या संदर्भात आमचं मुलांचं प्रकाशन आहे त्यामुळे मी त्याच्यात जास्त बघत असतो. ब्लूबेरी नावाचा एक पुरस्कार आहे, तो 1920 साली सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर 1928 साली त्याच्यात पिक्चर बुकची सुरुवात झाली आणि आमच्याकडे पिक्चर बुकची सुरुवातच किंवा मुलांच्या वाङ्मयाची सुरुवात कधी झाली शोधायला पिक्चर बुक मला वाटतं 2005-06 नंतर आम्हीच रंगीत पुस्तकं काढायला सुरुवात केली आणि झाली. तर ही सगळी निर्मिती तिकडे आधीच चांगल्या प्रकारे होती, त्याला पुरस्कार मिळत होते. डिजिटलायझेशन झाल्यानंतर मागच्या सगळ्या कामाचं सुद्धा त्यांनी डिजिटलायझेशन केलं. त्यांच्या ब्लूबेरीची स्वतःची वेबसाईट आहे. पहिल्या वर्षापासून आजपर्यंत मिळालेली कुठल्या पुस्तकं होती ते पुस्तकं त्यांच्या मुखपृष्ठासकट माहिती तुम्हाला तिथे मिळते. सगळ्या त्यातल्या लेखकांची माहिती तुम्हाला मिळते. सगळ्या प्रकाशकांच्या वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटवरती लेखकांची, पुस्तकासंबंधात अशी अनेक प्रकारची माहिती तुम्हाला मिळते तिकडल्या चांगल्या ह्याच्या. काही वेळेला आता जे आपण क्लिप म्हणजे जो काही विचारात घेतोय की व्हिडिओ क्लिप थोड्याशा आमच्या काही पुस्तकांच्या आम्ही तयार करून टाकल्या, तोही प्रकार त्यांनी तिथे केला होता. त्याच वेळेला त्यांनी फेसबुक सारखं माध्यम, जे आता इथे फेसबुक लाईव्ह म्हणून आम्ही जस्ट त्या घरी बसल्यावर सुरुवात केली, ते त्यांनी आधीच जाहिरातीसाठी खूप चांगल्या प्रकारे वापरलं होतं. ही सगळी निर्मिती त्याच्या बरोबर ई बुक आली. फक्त डिजिटल जे आहे ते पुस्तकाचं ई बुक केलं तर तुमची मनोभूमी, तुमची पार्श्वभूमी तयार झालेली नसते. ही सगळी तिथल्या प्रकाशकांनी आधीच केलेली होती. अद्ययावत राहणं हा तिथल्या प्रकाशकांचा मूळ गुण आहे. नाही, मला थोडासा व्यावसायिक दृष्ट्या विचारायचं होतं की मोठ्या प्रकाशन संस्था एकत्र येणं किंवा त्यांनी ई बुक करता तांत्रिक बाबींकरता हातमिळवणी करणं, अशा प्रकारच्या गोष्टी काही घडल्या?
मुळात अमेझॉनला जी सुरुवात झाली ती पुस्तकासाठीच त्यांनी अमेझॉनची निर्मिती केली होती. आणि पुस्तकाची सुरुवातीचं अमेझॉनचं जे आहे ते फार मनोरंजक, म्हणजे कुठलीही सुरुवातीची बाल्यावस्था जी असते ती. पण आपण त्याच्यातले गमती बाजू ठेवूया. त्यांना इतका चांगला प्रतिसाद मिळायला लागला लोकांचा. वेबसाईट त्यावेळेला तिथे चांगल्या झालेल्या होत्या. पुस्तक बघायचं आणि तिकडनं विकत घ्यायचं. 95 सालीच ई कॉमर्सला सुरुवात झाली जगात. त्याच वेळेला वेबसाईट, सुरुवातीच्या वेबसाईट आज बघितलं तर त्या बाल्यावस्थेतच होत्या, पण तरी सुद्धा ते उपयोगी होत्या. पुस्तकं विकायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी पुस्तकाच्या जगावरती वर्चस्वच, म्हणजे विक्रीच्या जगावरती वर्चस्वच मिळवायला सुरुवात केली. आजचा निर्विवाहपणे त्यांचं वर्चस्व, म्हणजे पाश्चात्य जगातला 60% ऑनलाईन व्यवहार हा एकट्या अमेझॉनच्या हातात आहे. त्याच वेळेला प्रकाशकाने सुद्धा त्यांच्या वेबसाईट केल्या, त्यांची पुस्तकं वेबसाईटवरून विकायला सुरुवात केली. दरम्यान ई बुकची पहिली कल्पना 2000 साली जन्माला आली. त्या माणसाने ई बुक स्वरूपात किंवा त्याच्या आधी कोणीतरी फ्लॉपीवरून एक पुस्तक तयार करून विकलं होतं. त्याची फ्लॉपीच विकली होती आणि ते संगणकात बघून वाचायची. किंडल डिव्हाइसची कल्पना हे सगळं जन्माल्यानंतर व्यावसायिक स्वरूपात त्यांनी 2007 साली केलं. हे केल्यानंतर काही जगातल्या प्रकाशन संस्थांना असं भीती वाटायला लागलं की आता सगळा प्रकाशन कटते. आणि मुळात काय केलं की प्रकाशक ही आयडेंटिटी त्यांच्याकडे नाही. आपण त्यांच्याकडे विकतो तेव्हा प्रकाशक जेव्हा त्यांच्यावर पुस्तकं विकतो तेव्हा एक विक्रेता असतो, किंवा प्रकाशक जेव्हा त्यांच्याकडे ई बुक देतो तेव्हा तो कॉपीराइट होल्डर असतो. ते प्रकाशकाला प्रकाशक म्हणून विचारात घेत नाही. मग या सगळ्या लोकांनी त्यांच्याबरोबर आता आपण त्याच्यात भरले जाऊ की काय म्हणून मोठे प्रकाशक एकत्र आले. तरी सुद्धा दरम्यान अमेझॉनने एवढी प्रगती केली की त्यांच्याशी पटकून बघून चालणार नाही लक्षात आलं. मग या लोकांनी त्यांची जागा विक्रेता अशी दाखल सुरुवात केली की कंटेंट डेव्हलपमेंटची जबाबदारी आमची आहे, आम्ही फक्त त्याच क्षेत्रात राहतो आणि विक्री आम्ही त्यांच्याकडे देतो. म्हणून त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही कंटेंट डेव्हलपमेंट आहोत, विक्री करता तुम्ही तिकडे जा, म्हणून ते तिकडे डायव्हर्ट करतात तुम्हाला. मग दोघांनी आपापल्या मर्यादा समजून घेतल्या. निर्मिती करणं त्यांना कठीण जाणार होतं, विकणं यांना कठीण, आणि दोघांनी एकत्र येऊन कामं सुरुवात केली. जगभर अशी मधल्या काळात खूप स्थित्यंतर झाली. पण जेव्हा जेव्हा लक्षात यायला लागलं की, आणि दुसरं एक असतं तिथे की दोन माणसं कधी शत्रू नसतात. अमेझॉन आणि गुगल हे सुद्धा एक ठराविक काळापर्यंत शत्रू झाले, मग लक्षात आल्यानंतर ते मित्र होतात. त्या ठिकाणी अजून काही कामं पूर्वापार होत होती. म्हणजे आपल्याकडे जशी संमेलनं ठराविक ह्याच्यात झाली तशी मुलांच्या पुस्तकावर त्यांनी खूप भर दिला. त्याच्यात निव्वळ चांगल्याचा विचार केला. आपल्याकडे या सगळ्या व्यवसायाच्या हा जो काही व्यवहार आहे त्याच्या केंद्राशी जो वाचक असायला पाहिजे त्याच्याऐवजी मध्यस्थ असतात. तिथे निव्वळ वाचक, म्हणजे कॅनडातले माझे एक लेखक आहेत, त्यांनी सांगितलं की तिथे मुलांचं पुस्तक, कॅनडा खूप विस्तृत देश आहे, लांब लांब गाव आहे, प्रत्येक गावात एक FM स्टेशन असतं. आसपासच्या गावातली मुलं त्यांचा स्वतःचा हॉल असतो. आसपासच्या गावातली मुलं ठराविक दिवशी महिन्यात एकदा एकत्र केली जातात आणि एखाद्या लेखकाला तिथे बोलवलं जातं मुलांच्या पुस्तकाच्या. ते पुस्तक त्या सगळ्या शाळांमध्ये सगळ्या मुलांकडे ऑलरेडी पोहोचलेलं असतं आणि ते सरकारने खरेदी करून दिलेलं असतं. त्या पुस्तकाच्या संदर्भात मुलं त्यांच्या पद्धतीने असतील काहीतरी प्रश्न विचारतात आणि तो लेखक जो आहे तो गंभीरपणे त्यांना उत्तर देतो. आणि असे त्या लेखक आणि पुस्तक असे कार्यक्रम ते वेगवेगळ्या गावांमध्ये करतात आणि लेखकाला सरकार स्वतःच्या खर्चाने अनेक गावांमध्ये घेऊन जातात. आणि ते हा सगळा खर्च कशासाठी करतात तर ते त्यांच्या ह्याच्यात धोरणातच ते स्पष्ट सांगतात की मुलं हे आमचं उद्याचं भविष्य आहे आणि ते समृद्ध करण्यासाठी, त्यांचं भविष्य समृद्ध करण्यासाठी आम्ही मुलांकडे जास्त लक्ष देतो. आणि तिथे आपण फार कमी लक्ष दिलं आणि मग त्याचे परिणाम म्हणजे मुलांमध्ये जर वाचनाचा गुण तेव्हा जोपासला गेला नाही तर भविष्यातला मोठा वाचक जन्माला येऊच शकत नाही, कारण नंतर काय वाचनाची अशी आवड लावता येत नाही. आणि वाचनाचे फायदे त्याच्यात त्यांनी समजून दिले, ते आपल्याकडे समजून घ्यायची गरज आहे. मुलगा जेव्हा वाचत असतो तेव्हा बरेच वेगवेगळे मेंदूचे भाग कार्यरत असतात. म्हणजे अक्षर ही चिन्ह आहेत, त्या चिन्हातून शब्द, ते सगळे आधी चिन्हातून अर्थात रूपांतरित करायचं आणि मग सगळं संकल्पने त्याचा अर्थ विचारात घ्यायचा. या सगळ्या प्रोसेसमध्ये मेंदू खूप कार्यरत राहतो. वाचून दाखवलं की ते एक कमी भाग होतो. आणि जर फक्त अभ्यासाचं वाचन बाकीचं वाचायची गरज काय म्हणतात, त्यांची ही वाचनाची शक्ती जर डेव्हलप झाली नाही तर त्यांचा अभ्यास सुद्धा उशिरा व्हायला. पुढच्या सगळ्या याच्यात अडचणी येतात. शब्दसंपत्तीमुळे एक्सप्रेस करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी अडचणी येतात आणि समजून घेण्यासाठी पण अडचणी येतात. आपण वाचनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या प्रकारच्या असंख्य अडचणींना आज आपण तोंड देतोय. त्या तिथून जन्माला आल्या ते आपण हेही आपण समजून घेतलेलं नाही. आता त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला लागेल
ही सगळी पार्श्वभूमी तिकडे आहे. मुलांच्या पुस्तकासाठी खूप काम होतं. रंगीत चित्रांची पुस्तकं, जिथे मुलाला चित्र हा महत्वाचा भाग असतो, तिथे मुलाला चित्र पुस्तकाकडे ओढून म्हणजे माझ्या लांबणीची काही पुस्तकं मला आठवत आहेत. त्यांचं नाव मला आठवतं, त्यांचा प्रकाशक म्हणजे मी प्रकाशकाच्या घरात जन्माला आलेला असून सुद्धा मला त्या लेखकाचं नाव आठवत नाही आणि त्या प्रकाशनाचं नावही आठवत नाही. त्यामुळे ते पुस्तक मला शोधता येत नाही. म्हणजे काय, मुलाला पुस्तकाशी नातं असतं. मला त्याचं चित्र, मुखपृष्ठाचं चित्र डोळ्यापुढे, त्या चित्रांवरती त्यांनी खूप काम केलं. मुलांसाठी उत्तम चित्रांची पुस्तकं दिली, जी चित्रांची पुस्तकं मुलांना पुस्तकाकडे घेऊन आली, पुस्तकात त्यांनी रमवलं, मग टप्प्याटप्प्याने ती पुढे गेली. आपण या प्रकारचं काही काम न केल्यामुळे ही सगळी जी पार्श्वभूमी आहे ती आपल्याकडे तयार झाली नाही आणि मग पुढच्या अडचणी आपल्याकडे येत आहेत. त्या मराठी प्रकाशक डिजिटल युगाकडे कशा प्रकारे चालले असं तुम्हाला वाटतं? नवीन तंत्रज्ञान काय काय आत्मसात करतात? नाही, ते तंत्रज्ञान अजून समजूनच घेतलेलं नाही. मुळात असं आहे, आम्ही एखादं हस्तलिखित आलेलं आता जेव्हा डोळ्यापुढे आमच्या उभं राहतं तेव्हा त्याचं वाचता वाचताच आमच्या डोळ्यापुढे पुस्तक आकार घेत असतं आणि नंतर ते आकार त्याला पूर्ण रूपात देण्यासाठी आम्ही इतर माणसांची मदत घेतो. पण मी जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हाच त्याच्यात काय चित्र असतील, कसं असतील, तर मुलांचं पुस्तक असलं ते अख्खं माझ्या डोळ्यापुढे उभं राहतं. आमच्या डोक्यातली पुस्तकाची कल्पना आहे ना, कागदावरच्या समोरासमोरच्या 2 पानांची आहे. माझ्या डोळ्यापुढे जी चित्र येतात किंवा मी ज्या चित्रकाराकडे जातो तो जी चित्र करतो ते सगळ्या 2 पानाचा विचार करून करतो. नवीन संगणक ते ई-बुक स्वरूपात येत आहे, तो डिव्हाइस असेल किंवा मोबाईल असेल, एकाच पानाचा आहे, शेजारचं पानच नाही त्याला. त्यामुळे चित्र काढताना आणि त्याची मांडणी करताना आम्हाला आहे ती पुस्तकं एक्झिस्टिंग जर आम्ही त्या स्वरूपात घालायची म्हटली, कन्व्हर्ट करायची म्हटली तर खूप अडचणी येत आहे. आता भविष्यात आम्हाला पुस्तकं करतानाच या पुस्तकाच्या पानाचा विचार करायला लागेल. इतके आमचं जे पुस्तक होतं ते 5/8 म्हणजे 1:1.5 याच्या आसपास जाणारे सगळे होते. 1:1.6 असे रेशो होते. मोबाईलचा रेशो आहे हा जवळजवळ 1:2 आहे आणि हा आकार आता स्थिरावलाय. आता ह्या आकारात जर चित्र आणि मजकूर ठेवायचा असला तर आपल्याला कसा ठेवायला लागेल हे बघायला लागेल. त्याची क्षमता, त्याच्यात अजून काय देता येते, म्हणजे EPUB 3 हा जो फॉर्मॅट आहे त्याच्यात आपण ऑडिओ आणि व्हिडिओ पण देऊ शकतो. आमच्या काही पुस्तकामध्ये आम्ही ती सुरुवात केली आहे द्यायला. वेगळ्या लिंक देता येतात किंवा त्याच्यामध्ये सुद्धा ते एम्बेड करता येतं EPUB 3 मध्ये. या प्रकारचे पुस्तक, हे सगळं तंत्रज्ञान आहे ना, हे आपल्याकडे नव्हे, एकंदर जगातच नवीन आहे. त्यामुळे आता त्याच्यात काम व्हायला सुरुवात झाली आहे. भारतात सुद्धा EPUB 3 स्वरूपातली किंडलवरची पुस्तकं फार थोडी आहेत, पण जी आली आहे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय लक्षात आले. आपल्याला त्या प्रकारची पुस्तकं तयार करायला लागतील, त्या माध्यमाची सगळी वैशिष्ट्य समजून घ्यावी लागतील, त्याच्या क्षमता समजून घ्यायला लागतील आणि त्यानुसार पुस्तकं द्यायला लागतील. आणि अजून एक बघायला लागेल की पुस्तक स्वरूपात कुठली माहिती द्यायची आहे. मी पुस्तक देताना ह्याला अजून कुठले पर्याय आहेत का, पुस्तक कसलं करायचं, याची वेबसाईट आणि ज्याचे ऍप्लिकेशन झालेली आहे ते पुस्तकात होऊ शकेल का, तर नाही. तर पुस्तकाचे नक्की विषय कुठले हा विचार करायचा, त्यानुसार नवीन फॉर्मॅटमध्ये बसतील अशी पुस्तकं तयार करायची, तर लोकांना ते आवडतं. आता ते काय होतं ना, ते जोड होते. तुम्ही नवीन फॉर्मॅट बद्दल म्हणालात तर आणखी एक वेगळा फॉर्मॅट म्हणजे ऑडिओ बुक. तर ऑडिओ बुक भारतात परदेशांसारखी लोकप्रिय होतील का, किंवा कुठल्या प्रकारची ऑडिओ बुक्स लोकप्रिय होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? ऑडिओ बुक बद्दल मी थोडासा आशंका आहे. मी ऑडिओ बुक ऐकली आहे, पण ती मी प्रवास करताना ऐकली. मी गाडी चालवत असताना पुण्या, मुंबईत किंवा कुठल्याही मोठ्या शहरात पुस्तक ऐकू शकत नाही, कारण माझं सगळं जे लक्ष आहे ते एकचित्ताने मला ते ड्रायव्हिंग करायचं असतं, कारण तो बुद्धिबळ असतं. म्हणजे समोरचे आसपासचे जे सगळे खेळाडू आहेत ते काय मूव्ह करतील त्यानुसार मला माझ्या मूव्ह ठरवायचे असतात. माझी जी सगळी व्यवधानं आहेत ती केवळ ड्रायव्हिंगलाच मला वाहून ठेवावी लागतात. जगभर थोडासा दीड तासाचा प्रवास असला तर त्यांना वाचणं शक्य होतं, ते ऐकणं सॉरी ई-बुक ते आपल्याकडे जमेल की नाही मला शंका वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑडिओ बुकचे प्रयोग आपल्याकडे सर्वात आधी खरं म्हटलं आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांनी अख्खं वाचन करायला सुरुवात केली. गोनी दांडेकरांच्या पुस्तकाचे झाले आणि त्याने त्या फार सुंदररित्या म्हणजे अख्खं 8-10 तास वाचायला लागलेले पुस्तक त्यांनी बरोबर 1.5-2 तासात एडिट केलेलं आहे आणि त्याचं वाचन केलंय तेवढ्या विभागात. त्याच्यातनं 2 गोष्टी होतात. त्या पूर्ण पुस्तकाबद्दल तुम्हाला एक उत्सुकता सुद्धा निर्माण होते आणि त्या पुस्तकाचा सगळा आशय आहे त्या 1.5 तासात ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात. फार सुंदर संपादन केलेलं आहे त्यांनी. तशी केली तर चालू शकते. 12-12 तासाचं पुस्तक ऐकणं मला स्वतःला आवडेल की नाही मला शंका, म्हणजे नाहीच आवडणार. त्यामुळे आपल्याकडे ते कितपत रुजेल मीच आशंका आहे.
तुम्ही राजहंसच्या मानसिकता बदलण्याच्या आव्हानाबद्दल सांगितलं, पण हे प्रकाशनाला अनेक दशकांची परंपरा लेगसी आहे. तर इतकी जुनी चांगली चांगली गाजलेली अनेक दशक पुस्तकं नव्या तंत्रज्ञानात रूपांतरित करायला कुठली तांत्रिक आव्हानं तुम्हाला समोर आली? यातलं सगळ्यात पहिलं तांत्रिक आव्हान म्हणजे ज्या वेळेला आपण एका फॉर्मॅटमधून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये ही पुस्तकं कन्व्हर्ट केली त्यावेळेला त्याची जोडाक्षरं बदलली, त्याचे योग्य फॉन्ट आम्हाला मिळून घ्यायला लागले. दुसरी गोष्ट, पुस्तकामध्ये जर चित्र असली तर ई पुस्तकामध्ये ज्या वेळेला आपण फॉन्ट ऍडजस्ट करतो त्यावेळेला पुस्तकाची पानं पण आपोआप ऍडजस्ट होतात, पण त्यावेळेला आम्हाला पुस्तकातलं जे काही पिक्चर आहे ते ऍडजस्ट होऊन नको होतं. तर या अशा गोष्टी प्रत्यक्षात आणणं हे सुरुवातीला थोडंसं आव्हानात्मक होतं. आणि आता ई बुक सोबत राजहंसने आपलं स्वतःचं नवं ऍप विकसित केलंय. तर ई बुक पेक्षा ऍप तुम्हाला चांगलं का वाटतंय किंवा त्याबद्दल जरा सांगू शकता? पहिली गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आम्ही हा ऍप डेव्हलप करायचा विचार केला त्यामध्ये सर्वात प्रथम विचार हा सिक्युरिटीचा होता. वेबसाईटवरून पुस्तक विक्री पारंपरिक पद्धतीची हे आम्ही करतच होतो, परंतु जर एखाद्याने ई बुक विकत घेतलं तर तो ते कुठल्या रीडरमध्ये वाचणार आणि ते विकत घेतलेलं पुस्तक स्टोअर होऊन सिक्युअररित्या ते त्या रीडरमध्ये कसं ओपन करणार हा एक सगळ्यात मोठा प्रश्न होता. त्यासाठी आम्हाला ती ऍपची चौकट जी आहे ती महत्वाची वाटली की आता आमचा रीडर जो आहे तो ऍपमध्येच आहे, त्यामुळे एकदा ऍपमध्ये डाउनलोड केलेलं पुस्तक ते तुम्हाला ऍपमध्येच वाचता येतं आणि ते तिथून बाहेर कुठे जात नाही, ते त्या ऍपमध्येच राहतं. आणि याच्यासाठी आम्हाला मुख्यत्वे ऍप हे जरुरीचं वाटलं. त्यासाठी तुम्ही विशेष ऍप विकसित करून घेतलं आणि मराठी फॉन्टसाठी सगळ्या सोयी त्यामध्ये हो हो. पण कुठल्या वेगवेगळ्या उपकरणांवर राजहंस हे ऍप चालेल किंवा वाचकांना आम्हाला पुस्तकं वाचता येतील? आता हे ऍप अँड्रॉइड, iOS या दोन प्लॅटफॉर्मवरती कुठल्याही उपकरणावरती चालेल. तुमच्या मोबाईलवरती चालेल किंवा टॅबवरती चालेल. असं पण ऍप विकसित करता येणं शक्य आहे की जे तुमच्या डेस्कटॉपवरती चालेल, परंतु आम्ही आता त्याचा विचार करत नाही की डेस्कटॉपवरती ऍप विकसित करायचा. आम्ही अनेक वर्षभर वाट बघणार आहे, त्याला कसा रिस्पॉन्स मिळतो ते बघणार आणि मग त्याच्यानंतर आम्ही डेस्कटॉपच्या ऍपचा देखील विचार करणार. आणि या ऍपचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्ही ग्रंथालय पण वाचकांना उपलब्ध करून देता. तर या योजनेबद्दल थोडंसं वाचकांना आपल्या सांगा. ऍक्च्युली ही एक जरा वेगळी कल्पना आम्ही राबवण्याचा प्रयत्न केलाय. ऍक्च्युली दोन प्रकारच्या कल्पना आहेत की राजहंसची जी काही ई पुस्तकं आम्ही कन्व्हर्ट केलेली आहेत ती वाचकांना मंथली सबस्क्रिप्शन बघून लायब्ररी स्वरूपात आम्ही उपलब्ध करून दिली. कारण बऱ्याच वेळा असं होतं की वाचक म्हणतो की मला हे पुस्तक वाचायचंय पण ते मला संग्रही नकोय, मला वाचायचंय. तर अशा वेळेला त्याला काहीतरी एक दुसरा ऑप्शन असावा म्हणून आम्ही हे सबस्क्रिप्शन दिलंय, ज्याच्यामध्ये तो वर्षाचं, 6 महिन्याचं किंवा 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन फी भरून कुठलंही ई पुस्तक वाचू शकेल. म्हणजे त्याला एका वेळेला एक पुस्तक लायब्ररीतनं घेता येईल, ते पुस्तक त्याचं वाचून संपवलं तर ते पुस्तक परत जाईल आणि त्याला नवीन पुस्तक मिळेल. आपल्या नेहमीच्या ग्रंथालयाची जी पद्धत आहे तीच पद्धत घरच्या घरी त्याला मोबाईलवर आपल्या करता येईल. ऍब्सोल्युटली. त्याचप्रमाणे अजून एक वेगळी गोष्ट आहे की एखादं पुस्तक तुम्हाला रेंटवरती घेता येईल. म्हणजे तुम्हाला जर सबस्क्रिप्शन नको असेल आणि तुम्हाला एखादा संदर्भ शोधायचा आहे मला कशातला तरी आणि मला एखाद्या पुस्तकातला संदर्भ पाहिजे तर संदर्भापुरतच मला एक दिवस पाहिजे, 25 पानं वाचायची, तर ठीक आहे, मग तुम्ही ते 1 दिवसाकरता ते पुस्तक इश्यू करून घ्या, तुम्ही ते संदर्भ बघा आणि ते पुस्तक परत द्या. अगदी 1 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंत तुम्ही किती काळ सभासदत्व बरोबर बरोबर बरोबर. आणि या राजहंसच्या परंपरेत अनेक मोठमोठे लेखक होऊन गेले, आजही ऍक्टिव्ह लेखक खूप आहेत. तर या सगळ्या लेखकांचा या ऍपमध्ये कसा सहभाग असणार आहे त्याबद्दल तुमची काही योजना आहे? आता आमच्या ऍपवरती आम्ही अशी एक योजना राबवणार आहे की लेखकांना
1-2 मिनिटाचे व्हिडिओ आपल्या पुस्तकाबद्दल तयार करता येतील, ज्याच्यामध्ये ते वाचकांना समजावून देऊ शकतील की या पुस्तकाची बॅकग्राऊंड काय आहे, किंवा लेखकाला जे काही सांगायचं आहे ते त्याला त्या व्हिडिओमध्ये सांगता येईल. आणि ज्या वेळेला वाचक ते पुस्तक विकत घ्यायला जाईल त्यावेळेला त्याला तो तिथे व्हिडिओ दिसेल आणि त्या व्हिडिओमधनं तो ऐकू शकेल डायरेक्टली. त्याचप्रमाणे आता प्रिंटेड पुस्तकाच्या बाबतीत लेखकाचा ईमेल ऍड्रेस वगैरे असतो पुस्तकावरती, पण डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायची किंवा क्विक फीडबॅक द्यायची अशी सोय नसते. तर ऍपमध्ये ज्या ठिकाणी पुस्तक आहे त्याच ठिकाणी वाचक आपली कॉमेंट लिहू शकेल, ती कॉमेंट सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल. ही जी काही सॉर्ट ऑफ टू वे कम्युनिकेशनच्या दृष्टीने एक जास्तीची स्टेप आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण एखाद्या लेखकाचं नाव जेव्हा बघतो, त्या नावावरती तुम्ही जर क्लिक केलं तर त्या लेखकाची इतर पुस्तकं कुठली आहेत हे देखील वाचक अत्यंत सुलभपणे बघू शकतो. मला वाटतं आपल्या वाचकांना ही गोष्ट अगदी महत्वाची वाटावी, कारण प्रत्येक लेखकाच्या सगळ्याच साहित्यकृतींची आपल्याला माहिती नसते. तर त्या लेखकाच्या नावावरती टच करून तुम्ही त्या लेखकाबद्दल खूप जाणून घेऊ शकता. त्याची इतर पुस्तकंही तुम्हाला त्या लिंकवर मिळतील. धन्यवाद मिलिंद सर, धन्यवाद शिरीष सर. रसिक वाचक हो या दोन्ही तज्ञांनी आपल्याला आज खूप मोलाची माहिती सांगितली. जगभरात कोणकोणते बदल तंत्रज्ञानामुळे घडून येत आहेत, खास करून जगभरातला प्रकाशन व्यवसाय कसा बदलतो आहे आणि भारतातही प्रकाशन व्यवसायात कसे बदल होतील, मराठी साहित्य कुठून कुठे जाणार आहे याबद्दल आपल्याला त्यांनी मोलाची माहिती सांगितली. याबद्दल दोघांचे आभार. सगळ्या रसिक वाचकांना हा कार्यक्रम नक्की आवडला असेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.